आता पाहूया राजकीय बातम्या। धनंजय मुंडेंची आमदारकी 6 महिन्यात जाणार तर 1 वर्षाच्या आत परळीत पुन्हा निवडणूक होणार, करुणा मुंडेंचा दावा। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये चालले होते, पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा। अहमद पटेल आता नाहीत, पण दिल्लीत त्यांच्याशी चर्चा झाली होती, हे सर्वात जास्त मलाच माहिती। शिंदेंबाबत संजय राऊतांचा मोठा दावा। एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते तर पक्षाने त्यांना मंत्री का बनवलं? संजय राऊतांच्या दाव्यानंतर नरेश म्हस्केंचा सवाल। जर तुम्हाला माहित होतं की एकनाथ शिंदे साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं? नगरविकास मंत्री का बनवलं? म्हणजे तुम्ही त्यांना घाबरत होतात का? उद्धव ठाकरे घाबरत होते? शिवसेना भाजप एकत्र होती तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती। संजय राऊतांच्या दाव्यानंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। बरेच जण म्हणतात की ज्यावेळेस शिवसेना भाजप एकत्र होती त्या काळातच अशा काही घडामोडी चालू होत्या असं बरेच जण मानतात। आता संजय राऊत साहेबांना याच्यातलं जास्त माहिती असेल, मला याच्यातली कमी माहिती आहे, परंतु अशी चर्चा निश्चित होती। एकनाथ शिंदे यांचा भगव्या रंगाशी काडी मात्र संबंध नाही, त्यांच्या हातात भगवा नाही तर भाजपचा झेंडा आहे। त्यांनी भगव्याची चिंता करू नये। बाळासाहेबांच्या हातातील भगवा उद्धव ठाकरेंकडे। एकनाथ शिंदेंच्या ठाकरेंवरील टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। शिंदे अजितदादांनी आमच्याकडे यावं, आलटून पलटून मुख्यमंत्री करू। पटोलेंची ऑफर तर ऑफरमध्ये सुधीर मुनगंटीवार आहेत का ते चेक करा, संजय राऊतांचा सवाल। संजय राऊतांच्या बोलण्यावर आमचं लक्ष नाही, जनतेला दिलेला संकल्प पूर्ण करण्याकडे आमचं लक्ष। राऊतांच्या टीकेला बावनकुळेंचं खोचक उत्तर। या राज्यामध्ये विकासाचे खूप प्रश्न शिल्लक आहेत। संजय राऊतांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचं काही लक्ष नाही, माझे काही लक्ष नाही। देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार कसं न्याय देईल आणि जे आम्ही संकल्प दिला जनतेला तो पूर्ण कसा करू याकडे आमचं लक्ष आहे। उद्या काय होईल ते सांगता येत नाही, पण नाना पटोलेंनी ऑफर देताना घाई केली। पटोलेंनी शिंदे अजितदादांना दिलेल्या ऑफरनंतर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे, पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे। 3 लाखापर्यंत शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन होतं, पण अर्थसंकल्पात कर्जमाफीचा उल्लेखही नाही। घराघरात शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे। लाडकी बहीण योजना आणि शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल।